जय शिवराय. आपण कॅप्टन अशोक खरातच्या इतक्या फाईल बघितल्या आणि या भोंदूबाबांचे प्रकरण उघडकीस यायला लागले. रोज भोंदूबाबा फटके खायला लागलेले आहेत. असा प्रत्यय यायला लागलेला आहे. स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडे पाडणारे काही महाराज आहे. काय नाव म्हणले? मुक्तानंदगिरी. मुक्तानंदगिरी महाराज, बापूराव महाराज म्हणून मुंगसापूर, जेऊर तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी या बाबाने आपले एक समाज बांधव आहे ते त्यांच्या आश्रमामध्ये पपया घेऊन पपया विकण्यासाठी गेले होते. म्हणजे ह्या बाबा लोकांना सगळं आपल्याच पदरात पाहिजे. म्हणजे तिथं पपई विकण्यासाठी बसण्यासाठी काहीतरी 3,000 रुपये रोज द्या असं सांगितलं होतं. यांनी बिचारे आपले शेतात पिकवलेली पपई तिथं घेऊन विकत होते. ती पपई इथं विकू नको म्हणून मारहाण केलेली आहे. आपण बघू शकताय अमानुषपणे मारहाण केलेली आहे. त्या व्यक्तीला बोलता येणं झालं आणि त्यांच्या शरीरावर जर आपण जखमा बघितल्या तर या ठिकाणी कशाने मारलं त्यांना माहिती. पण एकटा व्यक्ती बघून ह्या भोंदू बाबांनी आणि भोंदूच्या गांडू भक्तांनी या आपल्या बांधवावर मारहाण केलेली आहे. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ की काय घडलं होतं आणि काय झालं होतं ते. मी माझ्या शेतामध्ये 1 एकर पपईचा बाग लावलेला आहे. मी गेली 6 महिने त्या आश्रमामध्ये तिथे कोल्हापूर, सातारा, सांगली, मुंबई, पुण्याचे लोक येतात आणि मी तिथे पपई विकायला जातो. गेली 6 महिन्यापासून मी सतत तिथे पपई विकतो. पपई गोड असल्यामुळे माझ्या पपईला एवढं गिऱ्हाईक आहे, खूप गिऱ्हाईक आहे. परंतु 6 महिन्यामध्ये मला एकही वेळेस त्यांनी हटकवलं नाही, ती पपई विकायची नाही. परंतु काल मी पपई घेऊन गेलो असता इथे पपई विकायची नाही आणि इथून तिथे पपई विकायची नाही म्हणून मी आश्रमाच्या बाहेरच माझी गाडी लावली रस्त्यावरती. आणि रस्त्यावरती गाडी लावल्याच्या नंतर त्यांचे 5 सेवक आले आणि माझे कॅरेट उचलून नेले. आणि कॅरेट उचलून नेल्याच्या नंतर ते मला आर्यतुऱ्याची भाषा करायला लागले, आर्यरावीची भाषा करायला लागली. त्यामुळे मग मी एकटा असल्यामुळे मी कॅरेट गेलेच जाऊ द्या, पण मी माझ्या घरी निघालो तर मला घरीसुद्धा येऊन देईना. माझी गाडीची चावी काढून घेतली, माझा मोबाईल हिसकून घेतला आणि नंतर त्यांनी मला तुम्हाला बापूंनी आत बोलवलं म्हणून मी जात नव्हतो. तुम्हाला धरून त्यांनी ते संजय राजू फुलाने या ग्रस्ताने मला माझी कॉलर पकडून हात पकडून मला फरफटत काही अंतर नेलं आणि त्यांचे 5-6 गुंड, त्यांच्यावाले 5-6 सेवक येऊन मला तिथे बापू महाराजच्या भक्तनिवासमध्ये नेलं आणि तिथे अर्धा घंटा बसवलं. अर्धा घंटा बसवल्याच्या नंतर ते बापू महाराज भक्तनिवासमध्ये राहत्या वरतून आले आणि मला मी बसेल आले बापू महाराज आल्यामुळे त्यांनी मला उठवलं, याला आतमध्ये घ्या म्हणे. आणि मला बापू महाराजांच्या कॅबिनमध्ये घेतलं. हे 7 भक्त आणि बापू महाराज यांनी मला लगेच त्यांनी दरवाजा लावून घेतला आणि दरवाजा लावल्याच्या नंतर बापू महाराजांना मला उभा राह मला समोर उभं केलं आणि बापू महाराजांना लय माजला तू, लगेच मारायला सुरुवात केली. माझं हे कानावरती खूप मोठा बुक्का मारला आणि गालावर खूप चापटा मारल्या. त्यानंतर माझ्या गालावर जेव्हा बुक्का मारला तसं मला संजय राजू शिंदे फुलाने याने मला धरून खाली पाडलं आणि बापू महाराजांनी चपला आणि त्यांच्या पायामध्ये ते खडवा होता, खडवानेच मला लातानी आणि यांनी खूप मला ते केलं. आणि ते जे 7 सेवक होते त्यांनी मला धरून पूर्ण आवळून ते केलं आणि सर्वांनी माझ्यावरती मोठ्या प्रमाणात सर्वांनी आघात केला. आणि अजून केलं साहेब ते याला इथे मारून टाका, आश्रमाच्या बाहेरच्या खोलीमध्ये पुरून द्या, माझे वरती मोठे हात आहे अशी म्हणून मला धमकी दिली. तू जास्त चाळे करशील. बापू महाराज म्हणते म्हणे मला, मी बापू महाराज काय चीज आहे हे दाखवून देतो. मी चांगले संपवले म्हणे. त्याच्यानंतर आता तिथे एक गरीब बिचाराचं एक वाल्मिक आवारे म्हणून त्यांनी पाणी नाही दिलं म्हणून त्याला मी सुद्धा संपवलं म्हणे हे. आणि त्याच्यानंतर शांतिगिरी महाराजाला मी संपवलं म्हणे, तू गायकी झाडकी पत्ती म्हणे तू, असं सुद्धा त्यांनी मला धमकी दिली. आणि शेवटी त्यांनी शेवटी त्या मुलांना व्हिडिओ बनायला लावला आणि याच्याकडून वधून घ्या म्हणे. दंड्या आणला, मोठा दंड्या आणला, 2 पाठीत माझे वार केले, याच्याकडून वधून घ्या म्हणे. का इथे काही घडलं नाही,
इथे काही घडलं नाही असं याच्याकडून वधून घ्या आणि मग याला सोडा म्हणे. असा व्हिडिओ बनवून घेतला. हो, तर असं वधून घ्या म्हणे. तर मी म्हणलं तुम्ही मला मारून टाका, फाशी द्या, तरी मी हे बोलू शकत नाही. जे सत्य आहे तेच मी बोलू शकतो, याच्या व्यतिरिक्त मी काही बोलू शकत नाही. नंतर त्यांनी मला सोडून दिलं आणि मग मी घरी आलो. सर्वात जास्त मला बापू महाराज आणि ते संजय राजू फुलाने आणि त्यांची 7 लोकं, ह्या 8 लोकांनी मला अमानुषपणे मारलं. मारायचे मला शब्द नाही सांगायला. मी ह्या मला अमानुषपणे, इतका अमानुषपणे मारला की मी माझी व्यथा मांडायला मला शब्द नाही साहेब. आपण बघितलं आणि 2-3 महिन्या अगोदर याच बाबाने संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी चुकीचं वक्तव्य केलं होतं असं सांगण्यात आलं होतं. मी 2 महिन्या अगोदर जेव्हा जिल्हा परिषदच्या निवडणूक होत्या त्या काळामध्ये मी कन्नड या ठिकाणी होतो. यांच्या जेऊर गावचे मुंसापूरचे काही बांधव माझ्याकडे आले. त्यांनी विनंती केली की या महाराजांचं आपल्या मराठा समाजाला, आपल्या समाजाला योगदान आहे. यांचा तो व्हिडिओ त्रिशूळ पाटील यांनी व्हिडिओ बनवला होता, तर त्यांना तो व्हिडिओ डिलीट करायला लावा अशी त्यांनी विनंती केली. मी त्रिशूळ पाटीलला विनंती केल्यामुळे त्यांनी तो व्हिडिओ डिलीट केला होता. पण आज मी त्या बांधवांच्या प्रतिक्रिया जर विचारल्या तर त्यांनी सांगितलं की आम्ही बाबांना समजून सांगितलं होतं, पण बाबांचा रंग आता कळाला, कारण आपल्या बांधवावर इतका अमानुष हमला कोणी करू शकत नाही. हे बाबा बनतात कशासाठी? जर हे लोकांकडून पैसे घेण्यासाठी जर बसलेले, त्यांचं असं सांगण्यात आलेलं आहे आम्हाला काही जणांकडून, रोज 10,000 रुपये कमवतात, आठवड्याला 30 लाख रुपये, आठवड्याला 30 लाख रुपये हे बाबा कमवतात. म्हणजे 1 महिन्याला 1,20,00,000 रुपये लोकांकडून, भक्तांकडून घेतात म्हणे. दवाखान्याचा खर्च विचारतात की तुम्हाला किती 10 लाख लागणार आहे तर मला लाख रुपये द्या, अशी हे बाबा मागणी करतात. अजून कॅप्टन अशोक खरात सारखं काय काय बाबांचं उघडकीस येतंय. पण या बाबांवर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. कन्नड येथील आपले उदय गवळी या ठिकाणी आहेत, त्यांच्याही प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ. बाबा जे काही कॅन्सरग्रस्त रुग्ण आहेत यांना औषधी देता असा युट्यूबवर प्रचार करता, पण एका कॅन्सर रुग्णाकडून 10,000 रुपये घेता. 2200 रुपये सुद्धा फी आहे. त्यानंतर कुंडली व अपॉइंटमेंटचे 1100 रुपये आहे. व जेव्हा माणूस दुःखी असतो तेव्हा तो पैशाचा वगैरे विचार करत नाही व तो पैसा देतो. पण बाबा 1,000 लोकांकडनं पैसे घेऊन फक्त 2 लोकांचे व्हिडिओ बनवता का गुण पडला, पण बाबा कुठलीही कोणाला पावती देत नाही. माझी जे काही आरोग्य संचालक आहे, जे काही आरोग्य विभाग व यांना माझी विनंती आहे का बाबाची सत्य माहिती तपासून शास्त्रयुक्त पद्धतीनं व कायद्याच्या संविधानानं सगळी तपासणी करावी. जर नाही केली तर आम्हाला असं वाटेल का कॅप्टन खरातचेच हे बंधू आहे का काय, यांना शासन सहकार्य करतं. पण शासनाने जर तत्परता दाखवून बाबाची जर पूर्ण चौकशी, औषधी वगैरे काय देता, काही चुकीचे देता का, काही जणांना आता बाबा लोकांचं आम्ही ऐकलेलं आहे खूप गांजा असतो. आम्हालाही अशी भीती की औषधीमध्ये काही आहे का, म्हणून FDI ज्या काही संस्था आहे महाराष्ट्र शासनाच्या यांनी चौकशी करावी. जर चौकशी करण्यास जर त्यांनी जर इच्छा दाखवली नाही तर आम्हाला समजावं लागेल कॅप्टन खरातवानी यांच्यावर बी कोणी आका आहे का काय, असा आम्हाला संशय निर्माण होईल.